नमस्कार, मी मीनाक्षी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर आज आपण गव्हाच्या पिठापासून ओल्या नारळाच्या करंज्या बनवणार आहोत. तर आपण त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. त्यासाठी आपण छोट्या वाटीने 1 वाटी रवा घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आवडीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आता हे मिक्स करून घेऊया. आता आपल्या तुपाचं किंवा तेलाचं असं कडकडीत मोहन तयार करून ह्या पिठावरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता हे आपलं मोहन गरम आहे, त्यामुळे आपण चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेऊया. आता थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने असं छान मळून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेऊया. त्यानंतर आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे. तर बघा, आपण चपातीला जसं पीठ मळतो त्यापेक्षा आपल्याला थोडंसं पीठ इथे घट्ट मळून घ्यायचं आहे. आपण प्रत्येक वेळेस मैद्याच्या करंज्या तर खातोच, पण गव्हाच्याही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात. तर इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे. आता त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 1 ते 2 चमचे आपण इथे तूप टाकून घेतलं. आता इथे मी 1 वाटी नारळाचा खव घेतलेला आहे. तर हे नारळ आपण मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. तर बघा, नारळ आपलं थोडंसं कवळं आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं इथे नारळाचा खव जे आहे ते चिकट वाटतो आहे. तर बघा, 1 वाटी नारळाच्या खवासाठी आपण इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. तर तुम्ही आवडीप्रमाणे गूळ कमी जास्त करू शकता. आता इथे आपल्याला चवीसाठी वेलची पावडर टाकायची आहे. तर तुम्ही ह्यामध्ये काजू बदामाचे तुकडे किंवा खसखस टाकू शकता, किंवा जायफळची पावडरसुद्धा ह्यामध्ये टाकू शकता. तर बघा, आपलं पीठ छान इथे आणखीन एकदा मळून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलं. तर आता इथे आपल्याला लाट्याला लावण्यासाठी एक मिश्रण तयार करायचं आहे. तर मी इथे 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण तूप टाकून छान इथे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता इथे आपण चपातीला जसा गोळा तयार करतो तशा पद्धतीने आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायचं आहे. आणि ह्याचे 4 पदरे आपण जसं चपाती मळतो तशा पद्धतीने आपल्याला ह्याचं लाटी बनवून घ्यायचे. तर बघा, मी सुरुवातीला ह्यावरती आपण मिश्रण लावून घेतो आहे. तर आता ह्याला दुमडून आपण ह्यावरती सुद्धा मिश्रण लावून घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला 4 पदरी अशी चपाती तयार करून घ्यायची आहे. तर बघा, असे केल्याने काय होईल, आपली गव्हाच्या पिठाची जी करंजी आहे ते मऊ होणार नाही. अगदी मैद्यासारखी इथे करंजी आपली बनते. त्यासाठी आपण हे अशी पद्धतीने करंजी बनवतो आहे. तर बघा, आपण चपाती इथे लाटून घेतलेली आहे. तर चपातीवरती आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि याचं छानसा असा रोल तयार करून घ्यायचं आहे. तर बघा, अगदी सुरुवातीला आपण सगळीकडे हे पसरून घेऊया. त्यानंतर आपण हाताने रोल करून घेतो आहे. तर बघा, असे रोल करून आपल्याला ह्याचे छान असं काप बनवून घ्यायचं आहे. तर इथे बघा, आपली पोळपाट थोडासा खरबूड आहे, त्यामुळे ह्यामध्ये पीठ जाऊन बसले, त्यामुळे पोळपाटावरती आपल्याला पांढरं पांढरं दिसतंय. तर आपण अशा पद्धतीच्या लाट्या बनवून घेणार आहोत. तर बघा, सगळ्या लाट्या अशाच बनवून घ्यायच्या आहेत. तर बघा, इथे आता हे लाट्या आपण साईडला ठेवून घेऊया. आता आपण करंजीसाठी छान अशी लाटी तयार करून घ्यायचे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला छान लाटून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आपण करंजीचा साचा घेऊन ह्यामध्ये आपण जे सारण बनवून घेतलेलं आहे ते घालून घेऊया. आता ह्यामध्ये आपली जास्त भरायचं नाही, थोडंसंच आपल्याला सारण टाकायचं आहे, कारण आपलं सारण जे आहे ते गोड आहे, त्यामुळे जास्तही तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला करंजीमधून साच्यामध्ये करंजी बनवून घ्यायची आहे. तर बघा, झाली का नाही मस्त अशी करंजी तयार. तर अशाच पद्धतीने आपण इथे सगळ्या करंज्या तयार करून घेणार आहोत. तर बघा, मस्त आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत. तर आता इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता एक एक करून करंज्या आपल्याला सोडून द्यायचे आणि छान असं लालसर तळायचं आहे. तर बघा,
आपली इथे करंजी तळून तयार आहे. तर अशा पद्धतीने करंज्या बनवाल तर ही करंज्या तुम्ही 8 ते 15 दिवस ठेवून आरामशीर खाऊ शकता. तर माझी रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.